तुम्हाला गर्विष्ठ समजलं जाईल ज्यावेळेस तुम्ही ग्रुपमध्ये बसलेला असाल आणि त्या ग्रुपमध्ये आपल्याच सहवासातील व्यक्तींबद्दल चुकीची गॉसिपिंग चालू असेल, इतरांबद्दल बोलणं चालू असेल आणि त्यावेळेस तुम्ही शांत बसणं निवडाल. तसेच आपल्यासोबत भांडणं होत असतील त्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीला त्या पर्टिक्युलर प्रसंगाबद्दल स्पष्टीकरण न देता, त्याच्यावर न ओरडता, त्याला चुकीचे शब्द न वापरता त्या ठिकाणाहून शांतपणाने एक्झिट घेणं तुम्ही निवडाल. या 2 गोष्टी करताना जर तुम्हाला लोक गर्विष्ठ समजत असतील तर बिनधास्त समजू द्या. कारण हा गर्विष्ठपणा मुळीच नाही. तर अशा गोष्टी फक्त त्याच व्यक्ती करू शकतो ज्याला आपल्या विचारांची, वेळेची किंमत समजलेली असते, स्वतःची किंमत समजलेली असते. आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये फिट करायचंय, कोणत्या गोष्टीमध्ये नाही याची जाणीव त्याला झालेली असते. आणि जो व्यक्ती स्वतःला ओळखतो ना, त्या व्यक्तीपेक्षा खतरनाक व्यक्ती कोणताच नसू शकतो आणि त्याला जगातली कोणतीच ताकद हरवू शकत नाही. हे मी 100% गॅरंटी देऊन सांगते. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी निवडत असाल आणि लोक तुम्हाला गर्विष्ठ समजत असतील तर त्यांना बिनधास्त समजू द्या. कारण लोकांनी काय समजलं याच्यावर आपलं व्यक्तिमत्व ठरत नसतं, तर आपण स्वतःला काय समजतोय याच्यावर आपलं खरं व्यक्तिमत्व ठरत असतं. थँक्यू.